कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर कोल्हापूर, सांगली या ठिकाणचा महापूर ज्यावेळेला ओसरायला चालू होतो त्यावेळेला कुरुंदवाड आणि नरसिंहवाडीला आणि शिरोळ तालुक्यात महापुराचा फटका मोठ्या प्रमाणावर बसतो। त्यानंतर इकडे पाणी वाढत असतं। आपण एका जर बाजूला बघितलं तर सध्या कुरुंदवाड शहराला बेटाचं स्वरूप निर्माण झालेलं आहे। एका बाजूला कुरुंदवाडचे मुख्य अधिकारी स्वतः नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी स्वतः मैदानात उतरलेले आहेत। कुरुंदवाड शहराला आणि कर्नाटकला जोडणारा रस्ता आता पाणी आल्यामुळे बंद केलेला आहे। कोणती आपत्ती व्यवस्थापन कोणती जीवितहानी होऊ नये यासाठी स्वतः खबरदारी घेतल्यात। स्वतः आपल्यावर मुख्य अधिकारी आहेत। काय सांगाल साहेब, ज्यावेळेला कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचा पूर ओसरतो त्यानंतर आपल्या शिरोळ तालुक्याला फटका बसत असतो। आता सांगली, कोल्हापूरचं पाणी उतरायला लागलं आहे पण आपल्याकडे पाणी चढायला लागलं आहे। आता कुरुंदवाड शहराला बेटाचं स्वरूप निर्माण झाले, काय सांगाल? सध्या कुरुंदवाड शहराला आणि नरसोबाच्या वाडीला कनेक्ट करणारा जो रूट आहे त्या रूटला शिवतीर्थ आपलं कुरुंदवाड शहरातील एक मेन चौक आहे, तिथं सध्या पाणी जमा झालेलं आहे आणि पाणी आता स्पीडनं वाहायला सुरुवात झालेली आहे। रात्री 8 इंचाच्या आसपास कालपासून थोडं पाणी वाढल्यामुळं हे पाणी आता या बेटावरून आपल्याला पास होताना दिसत आहे। नागरिकांना कुरुंदवाड नगर परिषदेच्या वतीनं आम्ही एक सेफ पॅसेज तयार करून दिलेला आहे। त्या पॅसेजमधून नागरिकांना जास्तीत जास्त बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। बोटीचा कमीत कमी वापर व्हावा, नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आम्ही मदत करतोय। तसेच आमच्या क्षेत्रातील 6 निवारा केंद्र आम्ही तयार केलेले, 2000ची आमची कॅपॅसिटी आहे। आता 450च्या आसपास नागरिक आमच्याकडं तिथं आलेले आहेत। त्यांची संपूर्ण व्यवस्था आणि काळजी आमच्या मार्फत घेतली जात आहे आणि शहरातील आणि ह्या परिसरातील सर्व नागरिकांना आमची अशी विनंती आहे की त्यांनी आपलं कमीत कमी सामान, जीवनावश्यक वस्तू वगैरे मौल्यवान सामान घेऊन आपल्या सुरक्षित स्थळी त्यांनी स्थानांतरित व्हावं। तसेच प्रशासनाला त्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं। सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासन, वजीर रेस्क्यू फोर्स आणि जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, कलेक्टर साहेबांमार्फत बऱ्याच लोकांची नियुक्ती इथं करण्यात आलेली आहे आणि आम्ही जास्तीत जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न करत आहोत। किती नागरिक आता स्थलांतरित करण्यात आले आहेत? आतापर्यंत 1100च्या आसपास लोक जे आहेत ते स्थानांतरित झालेले आहेत। आमच्याकडं 450च्या आसपास कॅपॅसिटी आहे, ते आमच्याकडं स्थानांतरित निवारा केंद्रामध्ये झालेले आहेत आणि त्यांची आम्ही काळजी घेतोय। आपल्याबरोबर हे मुख्य अधिकारी शरद पाटील यांनी सांगितलेलं आहे की जवळजवळ 1100 लोकांना आता रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित ठेवण्यात आलं आहे। त्यामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी कुरुंदवाड नगर परिषद, शिरोळ तालुका आपत्ती व्यवस्थापन किंवा जिल्हा प्रशासन शासनाने दिलेल्या नियमानुसारच सध्या नागरिकांचं स्थलांतर आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊतसह मी साईनाथ जाधव, कुरुंदवाड, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।